आज देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येते। केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिली। हे विधेयक आता संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आणि यामुळे देशात एक नवा राजकीय वारा वाहू लागणार आहे। पण याच एक देश एक निवडणूक कायद्याचा संदर्भ आणि त्याची राज्यकारणावर होणारी प्रभावी परिणती काय असणार आहे या विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिली गेली। या कायद्यामुळे देशातील प्रत्येक राज्याच्या विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक ही एकाच वेळी घेण्याचा मार्ग मोकळा होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच यावर जोर दिला होता। त्यानंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती, ज्याने वन नेशन वन इलेक्शन संदर्भात अहवाल तयार केला आणि त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी देखील दिली। हा कायदा एक नव्या वळणाची सुरुवात आहे। या विधेयकामुळे देशात 2029 मध्ये सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल। यावर कायद्यातील शिफारसी आणि प्रक्रिया देखील पूर्ण होऊन 2029 मध्ये एकत्रित निवडणुका आपल्याला पाहता येतील। मुळात एक देश एक निवडणूक या संकल्पनेचं मुख्य कारण म्हणजे सतत होणाऱ्या निवडणुकांचा देशाच्या विकास कामांवर होणारा परिणाम। निवडणुका, त्यांचा खर्च, प्रशासनावर होणारा ताण, सुरक्षा व्यवस्थेवर होणारा दबाव यामुळे विकास कामं अडथळ्यात येतात आणि यामुळेच एका वेळी सर्व निवडणुका घेण्याच्या या प्रस्तावाला महत्त्व देण्यात आले। म्हणजे जर एका वेळी सर्व निवडणुका घेण्यात आल्या तर राज्यांना एकत्रितपणे ही निवडणूक प्रक्रियेला समोर जावं लागेल। यामुळे जास्त खर्च होणार नाही आणि प्रशासनावर असलेला ताणही कमी होईल। सुरक्षा यंत्रणा देखील अधिक एकसूत्री पद्धतीने कार्य करेल आणि संपूर्ण देशामध्ये शांततेचं वातावरण देखील राखलं जाऊ शकतं। या कायद्याच्या संदर्भात कोविंद समितीने काही महत्त्वाच्या शिफारसी केल्या होत्या। या शिफारसींमध्ये प्रमुख म्हणजे एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेणं। यासाठी कायद्याच्या दृष्टीने योग्य बदल करण्यात येतील आणि त्यासाठी एक संपूर्ण योजनेची देखील आखणी करण्यात येईल। या अहवालानुसार यामुळे निवडणुकींचा खर्चही कमी होईल आणि प्रशासनावरचा ताण देखील हलका होईल। या व्यतिरिक्त यामुळे राजकीय पक्षांच्या रणनीतींमध्येही बदल होऊ शकतो, कारण त्यांना एकाच वेळी सर्व राज्यांमध्ये प्रचार करावा लागेल। सध्या या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडलं जाऊ शकतं। यासाठी एक प्रचंड राजकीय प्रक्रिया पार पडणार आहे। या व्यतिरिक्त भारताच्या विविध राजकीय पक्षांनी यावर विरोध केलाय। इंडिया आघाडीतील बहुतेक प्रमुख पक्षांनी एक देश एक निवडणूकच्या प्रस्तावाला विरोध केलाय। त्यामध्ये काँग्रेस, तामिळनाडूतील DMK व इतर क्षेत्रीय पक्षांचा समावेश आहे। एक देश एक निवडणूक आणणाऱ्या प्रस्तावाच्या मार्गात खूप आव्हानं असू शकतात। विरोधी पक्ष या मुद्द्याला विविध कारणांनी विरोध करतायत। त्यांचा दावा आहे की यामुळे राजकीय पक्षाच्या स्वातंत्र्याला धक्का लागू शकतो आणि प्रत्येक राज्याची वेगळी राजकीय गती हा घटक मंदावू शकतो। तथापि सरकारने या विधेयकाच्या फायद्यांविषयी इशारे दिलेत। अशा परिस्थितीत यावर पार पडणाऱ्या राजकीय वादविवादामुळे अनेक चुरशीचे निर्णय घेतले जातील। या विधेयकाने एक गोष्ट निश्चित केली आहे, देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी एक कडक प्रक्रिया तयार केली जाते, जी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल। जर हे विधेयक मंजूर झालं तर 2029 मध्ये सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल। त्यामुळे देशाच्या राजकारणात एक नवा पर्व सुरू होईल। तसंच या कायद्यामुळे होणारे फायदे आणि तोटे, त्याच्या राजकीय परिणामांची चाचणी ही लवकरच होईल। मात्र वन नेशन वन इलेक्शन विषयी तुमचं मत काय? तुम्हाला एक देश एक निवडणूक कायद्याचा प्रस्ताव कसा वाटतो? त्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात? आम्हाला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि याविषयी अशाच माहितीसाठी पुढच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।